नमोबुद्धाय मित्रांनो, जसं की तुम्हाला माहीत आहे की नागपूरच्या गड्डी गोदाम येथे भगवान गौतम बुद्ध यांची मूर्ती, विशालकाय मूर्ती याचं आगमन झालेलं आहे. असे म्हणतात की ही मूर्ती थायलंडवरून आलेली आहे असे म्हटले जाते मित्रांनो. तत्पूर्वी ही मूर्ती नेमकी थायलंडवरून आली की अन्य कुठून, या गोष्टीची पुष्टी मी किंवा माझं चॅनल करत नाही. पण तुम्हाला सांगण्याचा मुद्दा असा की भगवान गौतम बुद्ध यांच्या विशालकाय मूर्तीची स्थापना नागपुरातील गड्डी गोदाम येथील गौतमी महाप्रज्ञा गौतमी बुद्ध विहार येथे स्थापन करण्यात आलेली आहे असे म्हटले जाते. ही प्रचंड गर्दी तुम्ही पाहू शकता मित्रांनो की लाखोचा जनसमुदाय 14 ऑक्टोबरला ही भगवान बुद्ध यांची मूर्ती स्थापन झालेली आहे असे म्हटले जाते. बघा नागपूरचे गड्डी गोदाम किती मोठ्या प्रमाणात भगवान बुद्ध यांच्या विशालकाय मूर्तीची स्थापना करण्यासाठी किती आतुरतेने आणि भव्य वाजत गाजत ही मूर्ती नेत आहे. बघा चारी बाजूनी लोक जमलेले आहेत, चारी रस्ता जाम झालेला आहे आणि शांत प्रियपणे असे आंबेडकरी समाज, बौद्ध समाज हा चाललेला आहे. 14 ऑक्टोबर 1956ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूरच्या ह्याच भूमीमध्ये धम्मचक्र प्रवर्तन दिवस घडून आणलं होतं मित्रांनो. त्याचं मुख्य त्याच अनुषंगालाच त्याच दिवशी नागपूरच्या ह्या विहाराने बघा भगवान बुद्ध यांची मूर्ती किती मोठ्या प्रमाणात स्थापन करण्याचं ठरवलेलं आहे. बघा मित्रांनो, हे लोक किती वाजत गाजत नुकताच वर्षावासा समाप्त झालेला आहे आणि 14 ऑक्टोबर हा दिवस पुन्हा उजाडलेला आहे. नागपूरच्या दीक्षाभूमी येथील लाखोचा भीमसागर बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान गौतम बुद्ध यांना अभिवादन करण्यासाठी भारताच्याच नाही तर जगातील प्रत्येक कानाकोपऱ्यातून इथं आलेला आहे. बघू शकता की ही प्रचंड गर्दी नागपूरच्या दीक्षाभूमी येथे नाही आहे मित्रांनो, तर ही नागपूरच्याच गड्डी गोदाम येथे आहे. बघा की भगवान बुद्ध यांची मूर्ती रथामध्ये किती भव्य दिव्य अशी नेत आहे वाजत गाजत स्थापन करण्यासाठी बुद्ध विहारामध्ये. बघा हा गड्डी गोदाम आहे आणि गड्डी गोदाममध्ये फटाक्याच्या आवाजामध्ये पुष्पवृक्ष अर्थात फुलांचा वर्षावास वगैरे करत आहे. लोक फोटोग्राफ्स वगैरे काढत आहे. प्रचंड असं डीजेचा आवाज म्हणजे डीजे लावलेला आहे. बाजूनच लाइटिंग वगैरे आहे. हत्ती देखील मिरवणूक आहे. निळे ध्वज, पंचशील ध्वज आणि रंगीबेरंगी लाईट अशा भव्य दिव्य सोहळ्यात वाजत गाजत ही मूर्ती गड्डी गोदाम च्या बुद्ध विहारात स्थापन करण्यासाठी नेत आहे. बघा प्रचंड आंबेडकरी समाज, लहान मोठे छोटे सर्व बुढे म्हणजे एजेड लोक वगैरे सर्वजण ह्या रॅलीमध्ये सामील झालेले आहे. तुम्ही बघू शकता की किती भव्य दिव्य अशी ही रॅली आहे वाजत गाजत. आणि एवढंच नाही तर लाइटिंगचा प्रचंड वर्षा, जिकडे तिकडे लाइटिंग झगमगाट वगैरे. बघा मित्रांनो की किती भव्य दिव्य. आणि लोक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भगवान बुद्धाच्या पंचशील ध्वज, त्यानंतर पांढरे शुभ्र वस्त्र असे घालून आंबेडकरी समाज, बौद्ध समाज हा बुद्ध विहाराकडे जात आहे भगवान बुद्ध यांच्या मूर्तीची स्थापना करण्यासाठी. बघा भगवान बुद्धाने 2500 वर्ष अगोदर आपल्या धम्माची स्थापना केली होती मित्रांनो. त्याच धम्माला आज भारतामध्ये 3000 वर्षाचा कालखंड लोटला आहे. सम्राट अशोक आणि अनेक राजे महाराजे यांनी बौद्ध धम्माचा स्वीकार केलेला आहे. एवढंच नाही तर त्यांनी भारतातच नव्हे तर पुऱ्या जगामध्ये पसरवण्याचं काम हे सम्राट अशोकाने केलेलं आहे. भारताच्या कानाकोपऱ्यात तर पोहोचलेलं आहे. 84,000 बौद्ध स्तूप बांधून सम्राट अशोकाने 2500 वर्ष अगोदर धम्मक्रांती घडवून आलेली होती. त्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956ला नागपूरच्या ह्याच पावनभूमीवर ती धम्मक्रांती पुनर्गतिमान केलेली आहे मित्रांनो. बघा फटाक्यांचा आवाज, डीजेचा आवाज, याच्यामध्ये भगवान बुद्ध यांची मूर्ती किती वाजत गाजत आंबेडकरी समाज, बौद्ध समाज नेत आहे. मित्रांनो ह्या मूर्तीची स्थापना 14 ऑक्टोबर 2025ला नागपूरच्या गड्डी गोदाम महाप्रजापती गौतमी बुद्ध विहार इथे स्थापित झालेली आहे. महिलांनी कॅन्डल मार्च वगैरे देखील यामध्ये करून घेतलेला आहे. म्हणजे हातामध्ये मेणबत्ती वगैरे घेऊन ह्या महिला चालत आहे.
तर मित्रांनो, ह्या व्हिडिओला तुम्ही काय म्हणता हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर आम्हाला भरभरून असं लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि माझ्या चॅनलला जास्तीत जेवढा होईल तेवढा ह्या व्हिडिओला शेअर करा आणि जास्तीत जास्त प्रमाणात सबस्क्राईब करा. तुमच्या सबस्क्रायबरमुळे, तुमच्या सपोर्टमुळे आमचं चॅनल वाढेल, आमच्या चॅनलला मनोबळ मिळेल. एवढंच नाही तर आम्ही आमचे विचार तुमच्यापर्यंत पोहोचवण्यास आम्हाला जास्तीत जास्त मदत होईल मिळेल. त्यामुळे जास्तीत जास्त प्रमाणात ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय भीम, नमो बुद्धाय.